नमस्कार, सुस्वागतम. पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे या चॅनलवर सहर्ष स्वागत करत आहे. प्रत्येकाच्या घरी या 5 वनस्पती नक्की लावल्या पाहिजेत. या 5 वृक्षांचे रोपण जर तुम्ही तुमच्या घरी केले तर घरातील संपूर्ण नकारात्मक ऊर्जा नष्ट होऊन सकारात्मक ऊर्जा वाढवली जाणार. सुख, शांती, समाधान, समृद्धीचे वातावरण बनवले जाईल. चला तर मग पाहूयात कोणत्या आहेत या 5 वनस्पती. सर्वप्रथम आपण पाहणार आहोत बेलाचे झाड. पहिली वनस्पती आहे बेलाचे झाड. बेलाचे झाड लावणे शुभ मानले जाते. बेलाचे पान महादेवाचे आवडीचे आहे, म्हणून बेलाच्या पानातच महादेवाचे वास्तव्य असते असे म्हणतात. हे झाड जिथे लावले जाते तिथे माता लक्ष्मीचे पण वास्तव्य असते. वास्तुशास्त्रानुसार बेलाची झाड लावण्यासाठी एक दिशा सांगितली जाते, ज्यामुळे तुमच्या अनेक समस्यांचे समाधान मिळून समस्या कमी होतात. बेलाचे झाड नेहमी उत्तर दिशा किंवा पश्चिम दिशेला लावावे. दुसरी वनस्पती आहे कोरफड. कोरफड पण ही एक औषधी वनस्पती आहे, ज्यामुळे हवा शुद्ध करण्यासही याची मदत होते. गरमी कमी होऊन थंडावा मिळायला मदत होते. तिसरी वनस्पती आहे कढीपत्ता. कढीपत्ता नियमितपणे खाल्ल्याने बऱ्याच आपल्या शारीरिक व्याधी आजार कमी व्हायला मदत होते. चौथी वनस्पती आहे तुळस. तुमच्या अंगणामध्ये तुम्ही तुळस अवश्य लावा. मग ती कृष्ण तुळस असू देत किंवा राम तुळस असू देत. आध्यात्मिक आणि औषधी वनस्पती मानली जाते. आणि सर्वात महत्त्वाची आणि 5वी वनस्पती आहे गोकर्ण. गोकर्ण घराच्या उत्तर दिशेला लावले तर हे फूल धनलक्ष्मीला आकर्षित करते आणि आर्थिक परिस्थिती उंचावते. घरात सकारात्मक वातावरण निर्माण होते. सुख, समृद्धी आणि शांती घरात भरभरून नांदू लागते. तर तुम्ही तुमच्या अंगणात या 5 वनस्पती अवश्य लावा आणि याचा अनुभव घ्या. कसा वाटला व्हिडिओ कमेंट्समध्ये कळवा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.